नमस्कार माय टू फॅमिली. तर मुंबईकरांसाठी एक खुश खबर आहे, ती म्हणजे हक्काच्या घराचे स्वप्न साकारणार नव्या वर्षात म्हाडाची एप्रिलमध्ये 600 घरांची लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे. तर काय आहे अपडेट, चला पाहूया आपण सविस्तर माहिती. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीने ऑगस्ट महिन्यात काढण्यात आलेल्या 4082 घरांच्या लॉटरीनंतर आता पुन्हा एकदा एप्रिल महिन्यात सुमारे 600हून अधिक घरांची लॉटरी काढण्यासाठी म्हाडाने तयारी सुरू केली आहे. ऑगस्ट महिन्याच्या लॉटरीतील अर्जदारांनी परत केलेल्या 600 घरांच्या या लॉटरीमध्ये समावेश करण्यात आला असून आणखीन काही घरे या नव्या लॉटरीत घेता येतील का, याबाबत म्हाडा चाचपणी करत आहे. म्हाडा लॉटरीसाठी नवीन संगणकीय प्रणाली वापरत आहे. नवीन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व पात्रता निश्चितीनंतरच अर्जदार लॉटरी प्रक्रियेत सहभागी होत आहेत. मंडळातर्फे लॉटरी पश्चात प्रक्रिया ही ऑनलाईन करण्यात आली असून यशस्वी अर्जदारांना प्रथम सूचनापत्र पाठविणे, तात्पुरते देकार पत्र पाठविणे, अर्जदाराने 25% विक्री किमतीचा भरणा करण्याचे पत्र, 75% रक्कम गृह कर्जामार्फत उभारण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे, वितरण आदेश देणे, ताबापत्र देणे, ताबापत्राची प्रत संबंधित कार्यकारी अभियंता यांना पाठविणे या सर्व प्रक्रिया प्रणालीमार्फत ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. सर्व प्रक्रियेत सर्व पत्र संबंधित अर्जदारांना संबंधित अधिकाऱ्याच्या डिजिटल स्वाक्षरीने जात आहेत. त्यामुळे बनावट, खोटी कागदपत्रे बनविणाऱ्यांना चाप बसणार आहे. या सर्व पत्रांवर QR कोड टाकण्यात आला असून QR कोडद्वारे या कागदपत्रांची सत्यता क्षणार्धात तपासता येणार आहे. शिवाय कागदपत्रांची दुय्यम अथवा बनावट प्रत तयार करून नागरिकांची फसवणूक होण्याचे जे प्रकार आहे ते टाळता येणार आहेत. 4082 घरांपैकी 1250 विजेत्यांनी घरांचा ताबा घेतला आहे. 600 विजेत्यांनी घरे परत केली आहेत. घरांच्या किमती, घरांसाठी कर्ज मिळाले नाही किंवा काही कारणाने त्यांना दावा करता आलेला नाही, अशी घरे म्हाडाला विजेत्यांकडून परत केली जात आहेत. 70 विजेत्यांनी दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याने त्यांना बाद केले आहे. अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथील 4082 घरांची लॉटरी 14 ऑगस्ट 2023 रोजी काढण्यात आली होती. तर आता लवकरच म्हाडा मुंबईची जी लॉटरी आहे ती एप्रिलमध्ये येण्याची शक्यता आहे नवीन वर्षामध्ये. सो हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.